जय रिवदास मंडळी, बघा की आज आमच्या दारावर मस्त अशी भाजीची गाडी आली होती. बघा की मग मी आज ही कोथिंबीर घेतली. बघा की एवढीच कोथिंबीर 20 रुपयाला दिली हो. आणि बघा की अशा छान हिरव्या हिरव्या शेंगा घेतल्या मी गवारच्या. आणि अशा मिरच्या घेतल्या. मिरच्या मला 8-15 दिवसांनी मिरच्याच नव्हत्या. आणि बघा की टमाटे टमाटे तर खूप सोन्यापेक्षा महाग झाले हो. टमाटे 50 रुपये किलो, हे छोटे छोटे टमाटे. बघा की. आणि माझ्या आईकडे आहे ना, तर असे छोट्या टमाट्यांना तर काही भाव देत नव्हते. बघ का शेतामध्ये लावलेले होते ना, असे छोटे छोटे टमाटे आणायचे ना, तर तोडूनच नाही द्यायचे. माझी आई म्हणते, छोटे छोटे टमाटे कशाला घेते बाई, काय खाते ते, मोठे मोठे टमाटे घ्यायचे. बघा की असे छोटे छोटे टमाटे असेच झाडांना सोडून द्यायचे, मग ते सुकून असे सडून जायचे पार. आणि आता बघा की छोटे टमाटे पण सुद्धा भेटाना नाही हो, इतके महाग झाले. आहे का नाही बरं मंडळी? सांगा तुमच्याकडं कसं आहे भाजीपाला? आमच्याकडं तर खूप महाग आहे. बघा की मी आता छान हिरव्या मिरच्या घेतल्या, आता ठेचा बनवते. आणि टमाटे मस्त टमाट्याची चटणी बनवते, अशी झणझणीत बनवते. आता खूप दिवसापासून खाल्लं नाही, तोंडाची चव चालली गेली. आहे का नाही मंडळी? सांगा की मग. बाय बाय मग मंडळी.